पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून 2014, 2019, 2025 मध्ये मुंबईतील सगळ्यात मोठा पक्ष भाजपच राहिलाय. मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरे यांना प्रत्युत्तर. मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही. निवडणुकीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. मतदार याद्यांमध्ये घोळ, मुंबई पालिकेच्या मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरे यांची भूमिका. पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे राज ठाकरे यांचे आदेश. मतदार यादीमध्ये दोष आहे हे आम्हाला सुद्धा मान्य, मात्र निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक तपासणी सुरू असताना विरोध का? मतदार यादी खोळाचे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल. बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची यादी जाहीर करा. 3 दिवसात माहिती सादर करा, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीत सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं 6 वेळा नाव. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. तर मतदान कार्ड न मिळाल्यामुळे या महिलेनं पुन्हा फॉर्म भरले होते. पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. पैठणमध्ये 25,000 मतदारांची नावं 2 ठिकाणी. मतदार याद्यांमधील घोळ समोर. सुनावणी घेऊन मतदारांचे एका ठिकाणचे नाव वगळण्यात येणार. अनुराग ठाकूर यांच्याकडून पत्रकार परिषदेत 6 बोगस मतदारांचा खुलासा. मग त्यांना निवडणूक आयोगाची नोटीस का नाही? काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचा सवाल. 2024च्या लोकसभा निवडणुका रद्द करण्याची मागणी. मंगलप्रभात तोडा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा. राज ठाकरेंनी लोढांना सुनावलं. तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा. राज ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. जैन मुनी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही. कबुतरखान्यासंदर्भात न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळावेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये, हीच भूमिका. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं राज ठाकरे यांना उत्तर. स्वातंत्र्य दिनी खायचं स्वातंत्र्य नाही, कुणी काय खावं हे सरकारने सांगू नये. 15 ऑगस्टला मांस विक्री चालू ठेवा. चिकन मटणच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या निर्णयावरून राज ठाकरे यांनी सुनावलं. चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही. 1988 मध्ये काँग्रेस सरकारने याबाबत GR काढला. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो. दहीहंडीच्या निमंत्रणावरून राज ठाकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया. प्रभादेवी दहिकाला उत्सव आयोजकांकडून राज ठाकरे यांना निमंत्रण. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यामध्ये सुनावणी नाहीच. 20 ऑगस्टऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार. खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केली असताना सुद्धा सुनावणी लांबणीवर. निकाल लवकर द्या, न्याय न मिळाल्यास सुप्रीम कोर्टाच्या दरवाजामध्ये लोकशाही तडफडून मरून जाईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाच्या सुनावणीवरून उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टाला विनंती. संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचा अपमान. राऊतांनी सर्वांची माफी मागावी. मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? या राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नवनाथ बन आक्रमक. जम्मूच्या किश्तवाडमध्ये यात्रा मार्गावर ढगफुटी. आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, 120 जण जखमी झाल्याची माहिती. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून